करतो ज्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी सहन केलेलं दुःख, क्रूसावरचं बलिदान. यशया 53:5 मध्ये सांगितलं की आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली. जो मुख्य भाग आहे, जे मरण, ज्या यातना, जो त्रास ख्रिस्तानं सहन केला, याच्या मोबदल्यामध्ये आम्ही प्रभूला काय देत आहोत. मुळामध्ये येशू ख्रिस्तानं दुःख सहन करत असताना, जेव्हा वधस्तंभ येऊन त्या गुलगुता टेकडीकडे येशू जात असताना पुष्कळ स्त्रिया आपलं ऊर बडवून त्याच्या मागे चाललेल्या आहेत. त्यांना यातना होत आहे, त्यांना दुःख होत आहे. निर्दोष, निष्कलंक, कुठल्याही प्रकारचं पाप न केलेला, शांतीची सुवार्ता सांगणारा देवाचा एकुलता एक पुत्र स्वतः क्रूस घेऊन त्या क्रूसावरती मारलं जाण्यासाठी, अर्पण होण्यासाठी क्रूस घेऊन निघालेला आहे. मग असं लिहिलं, त्या स्त्रिया थाय मोकलून रडत होत्या. इतक्या रडत होत्या की प्रभूनं काही वेळ क्रूस खाली ठेवला आणि त्यांच्याकडे वळून म्हणतो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. मुळामध्ये ख्रिस्तानं केलेलं त्याग, समर्पण, बलिदान, त्याच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणतो की उपवासाच्या द्वारे मी त्याच्या दुःख सहनामध्ये सहभागी होतो. तो म्हटलाच नाही, तो म्हटलं तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी लढा. मुळामध्ये आम्हाला जे करायचंय ते आमच्यासाठी करायचंय. जे बिब्लिकल नाही, जे करण्यासाठी सांगितलं नाही, ते आम्ही करत आहोत. परंतु जे करायला पाहिजे ते आम्ही विसरून गेलेलो आहोत. बऱ्याच गोष्टी आम्ही विसरलेलो. बरं, समयित असतंच आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, लोकांची धारणा पण तेच आहे. मला माहिती की आज रात्री प्रभू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं सोडून मी दुसरा कुठला संदेश दिला तर तुमचं चित्त जागेवरती राहणार नाही. तुम्ही त्या मोसम मध्ये आहात. तुम्हाला तेच पाहिजे की येशू ख्रिस्त क्रूसावरती काय गेला, आम्ही काय केलं पाहिजे, त्याच्या संबंधित असणाऱ्या असंख्य गोष्टी. बरं, आता दरवर्षी वारंवार आम्ही एकच गोष्ट करतो. त्यानं क्रूसावरती बलिदान केलं, दुःख सहन केलं, आणि म्हणून दुखावटा म्हणून 40 दिवस त्याच दुःखामध्ये आम्ही घडून जातो. वास्तविक पाहता आता तो क्रूसावर पण नाहीये ना, आता तो कबरेमध्ये, आता तर तो पित्याच्या उजवीकडे आहे आणि तिथं बसून आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि शास्त्रात असं लिहिलं आहे, मृतांचं स्मरण करू नका, त्यास काही कळत नाही. येशू ख्रिस्त मृत नाहीच आहे, तो जिवंत आहे. मग तरी पण आम्हाला का मेलेला ख्रिस्त आवडतो? म्हणून प्रभू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थान झाला त्यास मरियेला तो प्रश्न करतो, बाई जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये तू का करत आहे? येशू जिवंत आहे. पण मुळामध्ये आम्हाला मेलेला ख्रिस्त आणि बाळ ख्रिस्त हे दोनच ख्रिस्त आवडतात, नाताळ आणि गुड फ्रायडे. नाताळाला मेलेला ख्रिस्त आणि नाताळाला जिवंत झालेला किंवा बाळ म्हणून झालेला, जन्माला आलेला ख्रिस्त, आणि गुड फ्रायडेला मेलेला ख्रिस्त. का दोन ख्रिस्त आवडतात? बाळ म्हटलेला ख्रिस्त तो लहान असल्या कारणानं त्याला काही कळत नाही. दारू पिली, गुटखा खाल्ला, व्यभिचार केला, मारामारी केली, भांडण केली, त्याला काही कळत नाही. आणि मेलेला ख्रिस्त, तो ख्रिस्त मेलाय, तो काय करणार आहे? दोनच ख्रिस्त आम्हाला आवडतात.
करायचं काय नेमकं? काल तर आम्ही ऐकलं, उपास केलं म्हणजे जुन्या कापडाला नवीन ठिगळ आहेत. मग आता ते पण चालत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही उपास केलं म्हणजे पाप केलं. नाही, उपास करा, वाटतंय तर का, पण स्वर्गराज्य नाही मिळणार तुम्हाला. प्रश्न स्वर्गराज्याचा आहे. मगाशी पास्टरने जसं सांगितलं की तुम्ही गुंतवणूक केली आणि तुमचे पैसेच गुंतवले. कुठं तरी गुंतवणूक केली आणि जिथं गुंतवणूक केली तिथं तुमचे पैसे काय झाले. आता उपास ही तुमची गुंतवणूक आहे आणि त्याचं प्रतिफळच तुम्हाला मिळालं नाही. 40 दिवस उपास केले आणि त्याचा कोणताच लाभ तुम्हाला झाला नाही. मग झालं काय नेमकं? फक्त तुमच्या देहाला यातना, पीडा आणि वेदना, काही लाभ झालेला नाही. करायचं काय नेमकं आता? 40 दिवस तर तुम्हाला पाहिजे प्रार्थना, आणि काय नसलं तर भजनं तर असतात ना. 40 दिवसामध्ये भजन करत फिरतात. भजनाचं पण एक वेगळंच मूड आहे बघ. जन्माला आला तरी भजन, क्रुसावर गेला तरी भजन, मेला तरी भजन, 40वा झाला तरी भजन. ते भजन नाही नुसतं. आणि भजनाबरोबर भोजन 40 दिवसात पण बघा तुम्ही. पूर्वी नव्हतं, पण आता 40 दिवसामध्ये सगळे लोक चर्च सुटलं की एकत्र उपास सोडायचा. सगळं लक्ष भोजनाकडेच आहे हो. जेवण, उपाशी राहणं, याच्या क्रुसावरती गेलेल्या ख्रिस्ताचं मनन करताना एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कशी आठवण केली पाहिजे. तुम्ही येशू ख्रिस्त, ज्यानं ख्रिस्तानं दुःख सहन केलं आणि आमच्या अपराधांमुळं तो घायल झाला आणि आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. मुख्य भागच आम्ही विसरून गेलो. तो क्रुसावरती कशासाठी गेला? तुमच्यामुळं, माझ्यामुळं गेलेला आहे. आमचे अपराध, आमची पातकं, मुळामध्ये आम्ही पापी आहोत म्हणून तो मारला गेला. तो नव्हता पापी, तो तर निर्दोष होता, निष्कलंक होता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. म्हणजे आमचं दुष्कर्म आम्ही सोडावं, आम्हाला होणारा दंड त्यानं स्वतःवरती घेतला. आम्हाला दंड व्हायला पाहिजे होता. आमच्या तोंडानं केलेलं पाप, आमच्या विचारानं केलेलं पाप, आमच्या हातानं केलेलं पाप, आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, नेमकं काय केलं पाहिजे. वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचं आम्ही काय केलं पाहिजे, क्रुसावरच्या ख्रिस्ताचं नेमकं आम्ही काय केलं पाहिजे. एक वचन वाचा, गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 17 वचन. गलती 6:17. गलतीकराचं पत्र 6वा अध्याय 17 वचन. यापुढे कोणी मला त्रास न देवो, कारण मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. मी आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. प्रभू येशूच्या खुणा धारण करून आहे. मुख्य भाग काय? तो इथून पुढे मला कोणी त्रास देऊ नका. कोण सांगतो गलतीकराच्या लोकांना? कोण ते पोरग ओरडते त्याला गप्प करा, नाहीतर एकदम मागं घेऊन बाहेर जाऊन बसला तरी चालेल, तिथं पण ऐकायला येईल. पण इथं त्याचा आवाज ऐकला तर मग मला बोलता येतात. काय केलं पाहिजे नेमकं? जे करत आहे तुम्ही उपवास करत आहात, 40 दिवस तुम्ही उपवास. पौल म्हणतो तसं नको आहे. ज्या ख्रिस्तानं आपल्या शरीरावरती खुणा धारण केल्या, पौल म्हणतो मी त्याच्या खुणा आपल्या शरीरावरती धारण करते. काय करायचंय? उपवास नाही करायचा. ख्रिस्ताच्या शरीरावरती झालेल्या खुणा या तुमच्या शरीरावरती धारण करायच्या. म्हणजे काय, तुम्हाला तुमचं अंग ठेचून घ्यायचंय, तुम्हाला क्रुसावरती जायचंय, तुम्हाला हातामध्ये खेळ ठोकायचे, तुम्हाला डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालायचंय. अहो, ते प्रतिकात्मक आहे. या प्रकारचं मरण त्याला यावं, या प्रकारे त्याच्या तोंडावरती थुंकावे, या प्रकारे त्याचा अपमान व्हावा. अपमान ख्रिस्ताचा नाही, अपमान पापाचा आहे. तो आमच्यासाठी पाप झाला. येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला का? त्याच्या हातामध्ये खेळ ठोकले. पौल म्हणतो मी त्याच्या शरीरावरच्या सगळ्या जखमा पाहिल्या आणि आता त्या जखमा, त्या खुणा मी माझ्या हातावर करतोय. म्हणजे काय करतो नेमकं? हे ध्यानात घ्या. प्रत्येक
शरीरावरची खून तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकांची जाणीव करून देते आणि आम्ही त्या चुका करत आहोत. उपवास करता चुका पण करता. मुळामध्ये उपवास करताना तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या खुणा धारण करत नाही. शास्त्री पुरुषांनी जे सांगितलं, तुमचे शिष्य उपवास करत नाही, आम्ही उपवास करतो, ह्या शास्त्री पुरुषांची धार्मिकता आहे. आणि देव धार्मिक व्यक्तीला स्वर्ग राज्य देतो याची खात्री देत नाही. मग कुणाला स्वर्ग राज्य देतो? पश्चातापी व्यक्तीला. तो चोरानं पश्चाताप केला आणि तो म्हटला, आज तू माझ्यावर सुखदुःखात असेल. काय नेमकं केलं पाहिजे? गलती करायच्या मंडळीला पौल आणि पत्र लिहिताना तो काय म्हणतो की तुम्हाला मी माझ्या शरीरावरती ख्रिस्ताच्या खुणा धारण करत आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या खुणा झाल्या, कुठं कुठं खुणा, आणि त्या तुम्ही कशा धारण करणार आहात? कसं करायचं? तारण. उपवास करणं अतिशय सोपं आहे. मी तर म्हणतो सगळ्यात सोपं उपवास करणे. का सोपं आहे? ती तुमची आवड आहे. हो, उपवास ही तुमची आवड आहे. ते काही देवाने नाही तुम्हाला सांगितलं का? कुठं लिहिले शास्त्रामध्ये तुम्ही उपवास करता? उलट प्रभू येशू ख्रिस्त उपवासा संबंधाने म्हणतो, तुम्ही उपवास करता आणि आपला चेहरा एकदम कुरूप करून ठेवता. तुम्ही उपवास करता तुमच्या शरीराला करता. तुम्ही उपवास करता तर उपवासा संबंधाने म्हणतो, तो उपवास केला, आपला चेहरा धु, आपल्या डोक्यावरती तेल लाव आणि मग आतल्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना कर. उपवासाचा नियम काय? तुमचा चेहरा धुवायला पाहिजे. काय चेहरा धुवायचा म्हणजे? चेहरे पे चेहरा आहे. हो, एक वरचा चेहरा आहे ना, तो धार्मिक आहे, आणि आतला चेहरा लबाड आहे, तो फसवणार आहे, तो टकवा आहे. वरचा चेहरा धार्मिकतेचा चेहरा आहे, धुवून टाक म्हणतो. वरपांगी धार्मिकता धुवून टाक आणि उपवास करतो ना, आतल्या खोलीत जा, डोक्याला तेल लाव. काय तेल? अभिषेक आहे. उपवासासाठी अभिषेकाची गरज आहे. आणि मला प्रश्न पडतो, तुम्हाला किती लोकांना उपवास केल्यावरती अभिषेक असतो? अभिषेक म्हणजे काय माहिती का? जेव्हा अभिषेक होतो तेव्हा विचार बदलले जातात. कालच मी तुम्हाला सांगितलं, शौलाला राजाचा अभिषेक मिळाला. राजाचा अभिषेक मिळाल्याबरोबर तो गाढव शोधायची त्याने बंद केलं आणि राजा म्हणून वावरला. उपवास करताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, मी अभिषेकानं वेगळा झालेला व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त डोंगरावरती उपवास करत असताना त्याला कळालं, मी उपवास केला, मी वेगळा व्यक्ती आहे. आणि मग त्यानं काय? त्यानं सेवेला सुरुवात केली. 40 दिवसानंतर सेवेला सुरुवात केली. 40 दिवसानंतर हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एवढे लोक उपवास करत आहेत, कोल्हापूरमध्ये एवढे लोक उपवास करत आहेत आणि वर्षानुवर्ष करत आहेत, मग किती सेवा घडली पाहिजे होती, किती आत्मतारणात यायला पाहिजे होती. एका येशूनं 40 दिवस उपवास केले आणि एवढे लोक ख्रिस्ताकडे वळाले, त्याच्या सेवेचा परिणाम एवढे आत्मतारणात आले. तुम्ही उपवास केल्यावर किती लोकांना सुवार्ता सांगितली? काय वेगळं पण तुमच्यामध्ये? का तर तुम्हाला नेमकं उपवास कशासाठी करायचं हेच कळलं नाही, कसा करायचं हे पण तुम्हाला कळलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उपवास करायचं ना, घरात नाही बसायचं, जाऊन कोणाला तरी सुवार्ता सांगायची असते, तेव्हा तुमचा उपवास मान्य आहे. उपाशी राहणं नाही. कोणातरी आत्म्याचं तारण तुमच्याकडनं घडलं पाहिजे, कोणाचा तरी उद्धार घडला पाहिजे. उपवास म्हणजे नुसतं तुमच्या शरीराला वेदना देणं. उपवास म्हणजे उपाशी राहणं नव्हे. अभिषेक कुठे आहे? तेल कुठे आहे तुमच्या डोक्यावरती? आणि तेल असल्यानंतर लक्षात घ्या, दाविदाला जेव्हा राजाचा अभिषेक झाला, दाविदाकडं आता बटवा नव्हता, कोफन नव्हती, त्याला युद्धाची तलवार होती. प्रियतो, जेव्हा तुमच्याकडे अभिषेक येतो, तेल येतं, तुमची सगळी ओळख बदलली जाते, पद्धती बदलल्या जातात. तुमच्याकडे उपवास आहे, तुमच्याकडे तेल आहे, आणि तेल आहे तर तुमच्याकडे आत्म्याची तलवार कुठे आहे? तुम्ही अजूनही गोफत कोंडा घेऊन फिरत आहात. कसं तुम्ही युद्ध करणार आहात? उपवास करणं म्हणजे युद्ध असं लिहिलं. येशूने उपवास केले आणि सैतानाकडनं त्याची परीक्षा झाली. म्हणजे तुम्ही उपवास करताना तेव्हा सैतानासमोर मोठं चॅलेंज निर्माण करता, आव्हान निर्माण करता. मग केलं काय पाहिजे? तर तिथं असं लिहिलं, पौल म्हणतो, मी ख्रिस्ताच्या पदस्तंभाच्या शिक्षणासंबंधाने म्हटलं, मी त्याच्या खुणा आपल्या शरीरावरती धारण करतो. आता तुम्हाला तुमच्या शरीरावरती कुठं कुठं खुणा धारण करायच्या आणि कशा धारण करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपवास करतो, ख्रिस्ताचं दुःख सहन,
आमच्या अपराधांमुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेला. कुठं ठेचला गेला, कुठं शिक्षा झाली. आणि त्या खुणा, उपवास हा डोक्यातनं शब्द काढून टाका. याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. मी बाळक म्हणून तुम्हाला सांगतो, किती उपवास करा, काहीच फायदा होणार नाही. हा, पण एक गोष्ट जी फायद्याची ती मी तुम्हाला सांगणार आहे, जी पौलानं केली आणि पौल आम्हाला सांगत आहे. तो म्हणतो, ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा मी माझ्या शरीरावरती धारण केल्या. आता कुठं कुठं खुणा दिल्या? यशाचं पुस्तक 53 अध्याय 1 ते 6 वचन वाचा. यशाचं पुस्तक 53 अध्याय 1 पासून 6 पर्यंतची वचन. यशा 53 1 ते 6. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज परमेश्वराचा कोणास प्रकट झाला आहे? परमेश्वराचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला मनुष्याने टाकलेला क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेलं, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेलं असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकानं आपला मार्ग धरला. आता यातला पहिली खून जो पौल म्हणतो, मी ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा माझ्या शरीरावरती धारण करत आहे. तुम्ही उपवासामध्ये अडकला. पौल पुनरुत्थित ख्रिस्त, ज्यानं पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला, ज्या पौलानं ख्रिस्ताचं दर्शन घेतलं आणि ज्या पौलाला येशूनं दर्शन देऊन आपलं अस्तित्व प्रगट केलं. आणि पौल जो आहे, या पौलाला कोणी सुद्धा प्रेषित मानत नव्हतं. पण पौलानं केलेली सेवा, त्याच्यासारखी सेवा एकाही प्रेषिताला जमलं नाही. तो पौल 3 स्वर्गापर्यंत गेला. आणि हा पौल इतका देवाच्या वचनानं सामर्थ्यानं परिपूर्ण असणारा व्यक्ती, याला रिव्हिलेशन पाहिलं, याला प्रकटीकरण पाहिलं. आणि हा जो पौल आहे, हा पौल साधा सुद्धा व्यक्ती नाही, तर शास्त्राचा गाढ अभ्यासक, यहुद्यांमधला कट्टर यहुदी, शास्त्राचं सगळं ज्ञान त्याच्याकडे आहे. आणि हा पौल का त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा? गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी बघा. पौलानं सांगितलेलं आम्ही ऐकणार नाही, पण आमच्या पालकानं सांगितलं उपवास करा की करणार. आणि पौल सांगतो, तुमच्या शरीरावरती ख्रिस्ताच्या खुणा धारण करा. पौल काय म्हणतो? ख्रिस्ताच्या खुणा. आणि आम्हाला म्हटलं म्हणजे 40 दिवसाचे उपवास सुरू झाले. कोण पौल आणि कोण काय? उपवास धरू, ख्रिस्ताच्या शरीराच्या खुणा कशाला धारण करायच्या? पौल म्हणतो तसं नाही, ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा धारण करा. तुम्ही क्रुसिफिकेशन झालेला येशू पाहतात, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त पाहतात. आणि वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त पौलानं पाहिला. पौल म्हणतो, आता मी ते दुःख करत नाही, त्याच्या खुणा माझ्या शरीरावरती. सुरुवात कुठून करतो? तो म्हणतो, त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. पहिली खून येशूच्या आणि शरीरावरती खून चेहरा. या चेहऱ्यावरती लोकांनी चापटी मारल्या, या चेहऱ्यावरती दाढीचे केस उपटले, 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले. शुनेम करीम म्हणते, माझा वल्लभ लाखात एक आहे,
जेव्हा ख्रिस्त क्रूसावरती जाण्याच्या अगोदर असं लिहिलं, त्याला उभं केलं, यहुद्यांचा राजा तुझा जय जयकार असो म्हणून त्याच्या तोंडावरती पाहून लोक थुंकले. 500 लोक त्याच्या तोंडावरती थुंकले. पाहून काय म्हणतो माहिती का, माझ्या चेहऱ्यावरती जसं ख्रिस्तानं खून धारण केली. कुठली खून आहे हो? 500 लोक त्याच्या चेहऱ्यावरती थुंकल्याची खून धारण केली. 500 लोक थुंकले. कोणीतरी येऊन त्याच्या गालावरती बुक्का मारत होते आणि त्याच्या तोंडातनं रक्त निघत होतं. देवाचा पुत्र, निष्कलंक, निर्दोष, कुठला दोष त्याच्यामध्ये नाही, पण लोक राजा स्वर्गातला देवाचा एकुलता एक पुत्र, जिथं प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातनं वर येताना स्वर्गातला देव एक वाणी करून त्या ठिकाणामध्ये म्हणतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. विचार करा, ज्यास याच पुत्राच्या तोंडावरती लोक थुंकत असतील, त्यास त्या स्वर्गातल्या देवाचं अंतःकरण किती तळमळत असेल. पौलाला ती भावना, ती फिलिंग जाणवली आणि तो म्हणतो, आता माझ्या चेहऱ्यावरती मी ख्रिस्ताची खून धारण करतो. म्हणजे नेमकं काय करतो? मी सत्याची सेवा करत असताना काही लोक माझा अपमान करतील, काही लोक माझ्या तोंडावरती थुंकतील, परंतु त्या थुंकीच्या मोबदल्यामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्तानं लोकांसमोर आपलं तोंड उघडलं नाही. लक्षात ठेवा, उपवास करण्यापेक्षा तुमचा अपमान होत असताना तोंड उघडू नका. ही तुमच्या चेहऱ्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताची खून आहे. ही खून तुम्हाला धारण केलं पाहिजे. मान, अपमान, सन्मान आणि माझा ऐकलं नाही, माझा अपमान केला, माझ्या तोंडावरती, येशूच्या तोंडावरती लोक थुंकले. तुम्ही बोलल्या संबंधाने विचार करता, तो माझ्या तोंडावरती बोलला, त्याने माझा अपमान केला. उपवास उपयोगाचा नाही. मग त्यांच्या सुवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं 10 ते 12 वचन, मत्तय सुवर्तमान 5वा अध्याय 10 ते 12 वचन, म्हणजे त्या ठिकाणात तुम्हाला कळेल कशा पद्धतीनं ही खून तुमच्या चेहऱ्यावरती धारण करायची हे डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं. मग त्यांचं सुवर्तमान 5वा अध्याय 10 ते 12 वचन. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ. मुळात येशू ख्रिस्त क्रूसावरती जात असताना जेव्हा त्याला क्रूसावर देण्याच्या अगोदर असं लिहिलं, जकरियाच्या पुस्तकामध्ये मी सांगितलं, असं लिहिलं, यहोशुवा समोर एक मी चिरा पाहिला, त्या चिऱ्याला 7 डोळे होते आणि असं म्हटलं, त्या चिऱ्यावरती मी नक्षीकाम खोदे आणि एका दिवसात त्या देशाचा आदरमधून करेल. एका दिवसामध्ये. कोण चिरा आहे? बांधणाऱ्याने नापसंत केलेला दोंडा चिरा तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावरती नक्षीकाम खोदेल. त्या चिऱ्याला 7 डोळे असतील. 7 डोळे कशासाठी माहिती का? 7 डोळे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं क्रूसावरती बोललेले 7 शब्द. त्याच्यानं तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. कोणता शब्द? पहिल्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला ज्ञान काय? हे बापा यांना क्षमा कर. तुम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे. पण कोणाला क्षमा करायची? ज्याने क्रूसावर दिलं त्यांना क्षमा कर. कोणाला क्षमा करायची? जे तुमच्या तोंडावरती थुंकले त्याला क्षमा कर. कोणाला क्षमा करायची? तुम्हाला जे लबाडीनं वाईट बोलतील त्यांना क्षमा करायची. आता तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ही खून धारण करायची म्हणजे काय? तुमचा चेहरा ख्रिस्तासारखा दिसला पाहिजे, कुरूप दिसला पाहिजे, अपमानित झालेला तुम्हाला दिसलं पाहिजे. मुळामध्ये ख्रिस्ती व्यक्तीच्या डिक्शनरीमध्ये अपमान हा शब्द कधीच असता कामा नये. अपमान झाला, पण मी काही सांगितलं तुम्हाला, अपमान हा इतका आमच्याकडे कॉमन शब्द आहे ना. जरा काय झालं की माझा अपमान झाला. पण चर्चमध्ये पण गेल्यावर पालकाचं कधी लक्ष नसतं. जाता जाता तुमचं त्यांचं ज्यांचं पटत नाही चुकून पालका जातात, पहिल्यांदा प्रेज लॉर्ड त्यांना जातात आणि माझा अपमान झाला, त्यांना पहिले प्रेज लॉर्ड केलं आणि मला नाही केलं, झालं अपमान. आणि उपवास तर चालू आहे, उपवास. पण अपमान काही विसरून जात नाही. काय अपमान झालं? फक्त प्रेज लॉर्ड नाही केलं, हातात हात नाही दिला, लग्नामध्ये जेवायला बसलं नाही, सगळ्यांना विचारलं मला नाही विचारलं, उपास.
आणि त्याच्यावर आमचं काय ठरतं माहिती, आपल्या लग्नात मी असाच अपमान करेल तेव्हाच माझ्या मनाला शांती आणि उपास. अहो प्रॉब्लेम उपवासाचा नाही, चेहरा बदला. हा तुमचा अपमानित झालेला चेहरा घेऊन असं लिहिलंय त्या ठिकाणावर, हे माझ्या नावामुळं लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, तुमच्याविषयी लबाडीने बोलतील, त्यास तुम्ही काय करावं? काय शब्द वापरला, काय करायला सांगितलं? हा माईक पाहिजे, तसं नको तुम्हाला. हा माईक मध्ये. तेव्हा काय करावं तुम्ही? तेव्हा तुम्ही धन्य. हा काय करा? आनंद करा. काय करावं? आणि आनंद दिसतो कुठं? फुगलेला चेहरा लगेच दिसतो ना, फुगलेला लगेच दिसतो. लाल झाले आपण दिसतो, रागावलेत. बघा या चेहऱ्याचं पण असं वैशिष्ट्य, किती काळ असलं तरी लाल होतो. रागाला लगेच ओळखतं की हे कुछ तो गडबड आहे. सगळा चेहऱ्यात प्रॉब्लेम आहे. आता ख्रिस्ताचं जखमा खून तुमच्या चेहऱ्यावरती धारण केली ना, कोणी अपमान केला तरी तुम्ही रागवत नाही का? या चेहऱ्याला ख्रिस्ताचा चेहरा मिळालेला आहे. ख्रिस्ताचा चेहरा मिळाला. अपमानित झाला, निंदा केली. अहो निंदा करणं त्यांचं काम आहे. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, शाळेमध्ये गेल्यावर शिकवतात. कोणती म्हण? माहिती आहे पण तुम्ही घर बदलता. जिथं तुमची निंदा केली जाते तुम्ही घर. आणि मराठी मधली म्हण शाळेत काय शिकवतात? निंदकाचं घर. मग चर्च मध्ये निंदक असल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? करतील चर्च मध्ये तुमची निंदा, बोलतील लबाडीनं वाईट. तुम्ही तर उपवास करताना निंदा झाली तरी देवाच्या लोकांनी हसतमुख चर्च मध्ये यायचं. आमेन म्हणाल का? निंदा झाली की लोक चर्च बदलतात. तिथं आम्हाला सगळे बघून तोंड वाकड करतात. आणि दुसरा एक शब्द नाही, त्यांनी मला बघून तोंड फिरवलं. अरे त्यांचं तोंड त्यांची मान त्यांनी फिरवून तर दे, नाहीतर घड्याच्या काट्यासारखी इकडे तिकडे करू दे. तुला देवाच्या मंदिरामध्ये जाऊन उपवास करण्यापेक्षा काय सांगितलं, जेव्हा तुमच्याविषयी लोक लबाडीने वाईट बोलतात तेव्हा तुम्ही धन्य, तुम्ही आशीर्वादित आहात. आणि काय लिहिलं माहिती का? येशू ख्रिस्ता संबंधानं म्हटलं, तो अपमानात पेरला गेला आणि गौरवात उठवला गेला. उपवास केला तर काही फायदा नाही, केला तरी तुम्हाला स्वर्ग राज्य मिळणार नाही, आशीर्वाद मिळणार नाही. पण चेहऱ्यावरती जेव्हा ख्रिस्ताची खून धारण कराल, अपमानित चेहरा घेऊन आनंदानं जीवन जगाल, बायबल सांगतं तुम्हाला देवाकडनं सर्वोत्तम आशीर्वादाचं प्रतिफळ आहे. काय मुख्य जीवनामध्ये काय आवश्यक आहे? एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या लोकांनी सतत हसमुख असलं पाहिजे. जोरात आम्ही येऊ द्या. हसमुख कळतं का तुम्हाला? कधी कधी नाव आनंदीबाई असतं, 12 महिने दुःखी असते. शांताबाईचं त्याच्यापेक्षा डेंजर. कोल्हापूर मधल्या शांताबाई नाही का, सोलापूर मधल्या शांताबाईचं सांगत. एवढ्या आग लागल्या, दुसऱ्याची शांती तोडणार, त्यांना पहिल्या दुसऱ्याला धडकी भरणार. हे आले आता शांती तोड. आणि त्याचं ना शांतीबाई, आणि त्याहून प्रीतीचं, कोल्हापूरची प्रीती नाही, सोलापूरची प्रीती. नाव प्रीती एवढी कठोर, एवढी कठोर. तिला काय आता प्रीतीची व्याख्या करताना प्रीती सहनशील, आणि या प्रीतीमध्ये थोडी सुद्धा सहनशीलता नाही. चेहऱ्यावरती ख्रिस्ताच्या खुणा धारण करा. कोणी तुमच्यावर प्रीती करो अथवा न करो, पण तुमचा चेहरा जगाला दिसतो. हे सगळ्यांवरती प्रीती करणारे लोक आहेत. ते खूप तुमच्या चेहऱ्यावरती, ते खूप तुमच्या चेहऱ्यावरती दिसली पाहिजे. चेहऱ्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? आवडती व्यक्ती दिसल्याबरोबर ती हसते. चेहरा पाहतो की
आवडती व्यक्ती दिसली की एकदम आतमध्ये उकळ्या फुटतात. नावडती व्यक्ती दिसली आपोआप चेहरा फुगतो. जी पसंत नाही ती व्यक्ती समोर येते. मग ती पण व्यक्ती म्हणते नाही मी येत नाही तिथं, कारण मला बघितल्यावर त्याचं तोंड फुगतं. आणि प्रार्थना काय असते बरं का आमची, तेव्हा लवकर येऊ दे, जगाचं तारण दे. अरे शेजारच्याच तारण तुझ्यामुळे अडलंय. त्या व्यक्तीला मंदिरात येण्यासाठी अडकन तुझं फुगलेलं तोंड आहे. आणि उपवास, तेव्हा मी उपवास करतो, तू का तुला पडत नाही, तू माझं काय करत नाही. तो म्हणतो तुझ्या तोंडामध्ये अन्न गेलं नाही हे मला पसंत नाही. तुझ्या तोंडातलं अन्न नव्हे तर सगळ्या परिस्थितीमध्ये अपमानित जीवन जगून जो तुझा विश्वास, जो तुझा स्वभाव आणि जे ख्रिस्तासारखं आपल्या चेहऱ्यावरती खुणा धारण केल्या तशा खुणा धारण करून आनंदानं उड्या मारत प्रभूची सेवा करतो. आणि तो म्हणतो याचं प्रतिफळ तुला मिळणार आहे, याचं प्रतिफळ उपवास करण्याच्या अगोदर. म्हणून त्याला म्हटलं आपला चेहरा धु, डुप्लिकेटपणा काढून टाक. हे वरपांगी जीवन आहे. वरपांगी जीवनाची सगळ्यात मोठी आणि किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. आणि प्रभूला सगळ्यात राग कोणत्या गोष्टीचा येतो तर वरपांगी जीवनाचा. ते मला डुप्लिकेटपणा कधी आवडत नाही. एक प्रार्थनेचं जीवन तुम्ही जगताना प्रार्थनेच्या जीवनामध्ये सोशिकपणा तुमच्या चेहऱ्यावरती दिसला पाहिजे. ते खून आहे. ख्रिस्तानं आपल्या चेहऱ्यावरती ते दाखवलं नाही. ऐका, त्याच्या गालावरती ठोसे मारले, त्याच्या दाढीचे केस उपटले, त्याच्या तोंडावरती थुंकले, पण त्याच्या मुखातनं काय निघालं, हे बाप्पा यांना क्षमा कर. हा त्याचा चेहरा आहे. हा त्याचा चेहरा आहे. त्याच्या चेहऱ्यावरती खून आहे. कोणती खून? क्षमेची खून आहे. त्याचा चेहरा म्लान झाला नाही, दुःखी झाला नाही, त्याचा चेहरा कष्टी झाला नाही. मंडळीमध्ये, परिवारामध्ये राहत असताना तुम्ही अपमानित होणार, परंतु लक्षात ठेवा जेवढा अपमान ख्रिस्तानं सहन केला तेवढा तुम्ही किती सहन केला. कोण तोंडावर थुंकलं? आमच्यात तर प्रॉब्लेम काय तर माहिती का, कधी कधी एक व्यक्ती जवळून जाताना त्या व्यक्तीला तोंडात माशी गेली किंवा काहीतरी गेल्यावर त्याच्या तोंडात थुंकी बाहेर पडते आणि नेमकी एंट्री तुमची होती. मला बघून थुकले, मला बघून थुकले. आणि उपास, अरे काय थुकलं इथे, येशूच्या तोंडावरती 500 लोक जाणून बुजून थुकले. म्हणून लक्षात ठेवा, सामान्य गोष्टीमध्ये अडकून पडू नका. देवाच्या पुत्राला माहिती होतं आज हे माझ्या तोंडावरती, ऐका आता काय स्टेटमेंट करतो मी तुम्हाला, हे आज माझ्या तोंडावरती थुंकतील, पण जेव्हा मी ढगावरती बसून परत येईल तेव्हा हेच तोंड लपवत पळतील. का? आता थुंकतील तर अपराधावर थुंकतील, पण दुसऱ्यांदा माझा चेहरा येईल तो राजासारखा चेहरा असणार आहे. तो राजासारखा चेहरा असणार आहे. त्या चेहऱ्यासमोर कोणी थांबू शकणार नाही. आज पृथ्वी तलावर तुम्हाला किती अपमान सहन करावा लागला, काळजी करू नका. एक दिवशी देवाचा पुत्र ढगावरती बसून येईल आणि ज्यांचा अधिक अपमान होईल स्वर्गामध्ये ते सगळ्यात जास्त सन्मानित होईल, सगळ्यात जास्त सन्मानित होईल. म्हणून पृथ्वी तलावर मान अपमान या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. पौलासारखं ख्रिस्ताच्या शरीरावरती, तुमच्या चेहऱ्यावरती अपमानाची खून घेऊन जगत राहा. अपमानाची खून घेऊन जगत राहा. होऊ द्या तुमचा अपमान, काय लोकांना बोलायचं बोलू द्या. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला देवानं या जगामध्ये काही लोकांना अपमान करण्यासाठीच ठेवलंय. काय बोलतो नीट ऐका बरं का, काही लोक आहेत ना ते अपमान करण्यासाठीच देवाने ठेवले. कशाला माहिती का? तुमच्या स्वर्गामध्ये त्यांच्या समोर सन्मान व्हावा म्हणून. म्हणून तो अपमान करणारे पण ते धन्य, का तर त्यांच्यामुळे आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. तुमचं कोणी अपमान करत, एक गोष्ट द्या, अपमान केल्यावरती प्रतिफळ तुम्हाला कसं मिळवायचंय. तुमचा कोणी अपमान केला तरी सुद्धा रडत रडत जाऊ नका, कधीच रडू नका.
ख्रिस्तासारखा चेहरा असू द्या, कुरूप झाला, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं. शास्त्रामध्ये आता जे आम्ही वाचलं, लोकांनी त्याला पाहून तोंड फिरवली. तुम्हाला पाहून लोक तोंड फिरवतील. लोक तोंड फिरवतात म्हणून डोळ्यात अश्रू असू देऊ नका. आनंदाच्या उकड्या फुटू द्या. प्रभूच्या वचनाप्रमाणे ते भाग्य मला मिळालं. उपास नको. प्रॅक्टिकल जीवन, प्रात्यक्षिक तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. पण म्हणतो ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरच्या खुणा मी माझ्या चेहऱ्यावरती धारण केलेल्या आहे. पौलाला लोक नावं ठेवत नाही. तुम्हाला माहिती का, या पौलावरती लोकांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला. साधं नव्हतं ते. तो पौल त्या ठिकाणी लोकांना सांगतो काय समर्पण त्याचं या पौलाचं, पण त्याच्यावरती लोकांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला. पौलाला वाईट वाटलं आणि पौल त्या ठिकाणात लोकांना म्हणतो, माझा तुम्ही असा अपमान करता. अरे मी माझं कुटुंब चालवण्यासाठी स्वतः तंबू शिवून मी जगलो रे. केला सहन त्यांना अपमान. काही लोकांनी पौलाच्या विरोधामध्ये लोकांना भडकवलं, मंडळीमध्ये फूट पाडली, लोक त्याच्यापासून दूर केले. जवळचे लोक गेले. हो, तिमोथी विभक्त झाला, सिलास वेगळा झाला. हे सगळे नाती तुटलेली आहेत पौलाची. पण पौल आता इकडं गलती करायच्या लोकांना हे सगळं स्मरण करून करून सांगतो, मी ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा माझ्या शरीरावरती धारण करतो. मला सुद्धा लोक तोंड फिरवून निघून गेले. मला सुद्धा लोकांनी सोडलं, जसं ख्रिस्ताला त्याच्या 12 शिष्यांनी सोडलं, जे शेवटपर्यंत येशू सोबत कधी राहिले नाही. पण येशूनं आपला चेहरा त्या शिष्यांकडे लावला नाही, आपल्या देवाकडे चेहरा लावून प्रार्थना केली आणि म्हटलं, देवा शिष्य सोडून गेले, याचं दुःख मला नाही, मला दुःख आहे तू मला सोडू नकोस. कोणी तुमच्याकडनं तोंड फिरवू द्या, कोणी पण त्याग करू द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाशिवाय जगामध्ये कोणीच विश्वासू नाही. कोणीच नाही. हो, पती नाही, पत्नी नाही, आई नाही, वडील नाही, लेकर नाही, बाप नाही. मी तर म्हणतो पाळक पण तुम्हाला विश्वासू नसतं. मी पाळक आहे, मी माझं तुम्हाला सांगतो, मी पण तुम्हाला विश्वासू नाहीये. मला पण बुद्धी आहे, मला पण ज्ञान आहे. कदाचित माझ्या स्वभावाप्रमाणे मी बदलेल, पण देवाचा स्वभाव कसा आहे बायबल सांगतो, तो कधी न बदलणारा देव आहे. कधीच बदलत नाही. देव कधी बदलत नाही, म्हणून त्याच्या सारखं बना. पौलानं ते एक्सरसाइज केली त्याच्या शरीरावरती आणि असं म्हटलं की त्यानं चेहऱ्यावरती अपमानित चेहऱ्यावरती खून धारण करणं म्हणजे अपमानित जीवन जगण्याची सवय लागणं. अपमानित जीवन जगायची सवय लागली पाहिजे. मान सन्मानासाठी आध्यात्मिक व्यक्ती मान सन्मान याच्या पलीकडचं जीवन जगतो. पलीकडचं जीवन जगा. कधीच तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. तुम्हाला माहिती स्वर्गात सैतान खाली काय टाकला? खुर्चीसाठी. माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करणार. तुम्ही देवापेक्षा मोठे असू शकता. तिथं म्हटलं तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, तुम्ही ख्रिस्ती झाला तर तुमचा छळ होणार, तुमची निंदा होणार, तुमच्याशी लोक लबाडीने वाईट बोलणार. सगळं सांगितलंय ना. पण आम्ही कुठलं जास्त करतो माहिती का? उपास उपास उपास. 1 उपास, 2 उपास, 3 उपास, 4 उपास, 5 उपास, 40 उपास. आणि काही आधी धार्मिक असेल तर ते 45 बी करतात. त्यांना दाखवायचं नाही तुम्ही 40 नाही, मी अजून 5 वाढव बाप मीटर. पण खरा धार्मिक व्यक्ती काय करतो? त्याचा उपास तर कोणाला कळतच नाही. आणि तो उपास कशासाठी करतो माहिती का? पौल म्हणतो माझ्या शरीराला ठोसे मारण्यासाठी. देह अशक्त, आत्मा उत्सुक. उपासाचा हेतू काय? तुमच्या देहाला अशक्त करावं. जसा तुमचा देह अशक्त होईल तुमचा आत्मा उत्सुक होईल. आणि आत्मा ज्याचा उत्सुक होतो ना तो मान सन्मान, राग, मान अपमान याच्या पलीकडचं जीवन जगतो. पलीकडचं जीवन जगा. ख्रिस्ती जीवन जगू नका. ख्रिस्ती जीवन जगणाऱ्याला मी नेहमी प्रत्येक मीटिंगला गेल्यावर एक सांगतो, ख्रिस्ती पण तुम्हाला 2च गोष्टी मिळवून देतात. कोणत्या 2 गोष्टी? चर्च मधलं लग्न, मेल्यावर कब्रस्तान.
बस हक्क आहे तुमचा. चर्चमध्ये लग्न लावा आणि मेल्यावर कब्रस्तान. मग पाळक पण त्याला ऑप्शन ठेवतो. चर्चला वर्षभर नव्हता, कधीच दिसलं नाही चर्चमध्ये. मग त्याचं पास्टर फंड भरतो ना आम्ही. मेल्यावर त्याची वर्गणी भरली, गेला कब्रस्तानमध्ये. स्वर्गराज्याचं काय? जेव्हा जीवनाचं पुस्तक सकाळी तुम्ही असता बायबल स्टडी तर तुम्हाला कळलं असतं कर्मावर तुमचं स्वर्गराज्य अवलंबून आहे. कब्रस्तान मध्ये मेला म्हणून स्वर्गात नाही जाणार, कब्रस्तान मध्ये पुरलं म्हणून थोडी स्वर्गात जाणार आहे असं म्हणणार का प्रभू? नाही नाही नाही, हा दारुड्या होता पण हा कबरेतच गेला, त्याला स्वर्ग द्या. कबरेत पुरला म्हणून तुम्ही तिथं असं मानक लावेल का? नाही, याचं लग्न चर्च मध्ये झालं म्हणून काय नाही. पोरगा माझा नास्तिक आहे पण लग्न चर्च मध्ये झालं पाहिजे. अरे पाठवा की कोर्टात त्याला. त्याची काय नाही की जन्मभर चर्च मध्ये येत नाही आणि लग्नाला. आणि काय आई वडील काय म्हणतात, बाबा 25 वर्ष वय झालं, आता समाजात एखाद मुलगी कोण देणार आहे? ह्या टोणग्याला मुलगीच देऊ नका जो समाजात करीत नसतो, त्याला बाहेरचीच मुलगी करू द्या. आणि काय देवा लावणार आहे चर्च मध्ये? त्या मुलीचा सत्यानाश करणार आहे. ज्याला देवाचं वचनच माहित नाही तो काय तुमच्या मुलीला सुख देणार? इथून तुम्हाला सांगतो मी, जी पोरं चर्च मध्ये नाहीत ना, चौकशी करा त्यांना. लग्नाला मुलगीच देऊन. अहो दर रविवारी चर्च मध्ये, आता परवा कोणीतरी मला सांगितलं, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, क्वायर मध्ये आहे, बायबल वाचन करतो, धार्मिक क्रियेमध्ये भाग घेतो पण दारू पितो. आता पाळकाला जर विचारलं कोणी मुलगा कसा आहे तर नाही 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 तो दर रविवारी क्वायर मध्ये हो. अहो क्वायर मधनं बाहेर गेल्यावर क्वार्टर पितो, त्याचं काय? आणि तिथं मुलगी, ज्यांनी मुलगी द्यायची ठरवली ती तुम्ही येऊन बघा ना चर्चमध्ये. तिच्या हा तिसऱ्या स्वर्गात गेलेला असतो आराधनेमध्ये, त्याची उतरलेली असते. आणि चर्चमध्ये तो गेल्यावरती त्याचे एवढे हात वर असतात, कुणाचेच नाही. तो याला ताकद ऑलरेडी आहे ना देशीची, त्याचे हात वर, तो स्वर्गात. ते बिचारे फसले. चेहरे पे चेहरा, त्याच्या चेहऱ्यावर ख्रिस्ताच्या खुणा नाही. ज्याच्या चेहऱ्यावरती ख्रिस्ताच्या खुणा आहेत ना, तो नेहमी पाप पाहिल्यावर, ऐका बरं का काय वाक्य वापरतो, उगाच मी कोणती गोष्ट बोलायची म्हणून बोलत नाही. बायबल सांगतं, येशू म्हटलं मला तहान लागली आहे. शास्त्र सांगतं त्या लोकांनी आंबानं भरलेला बोळा त्याच्या चेहऱ्याजवळ नेला आणि शास्त्र सांगतं त्यानं तोंड फिरवलं. हा त्याचा चेहरा आहे. आंब म्हणजे काय? सडलेल्या द्राक्षापासून जे बनवलं जातं त्याला आंब म्हणतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त काना गावामध्ये गेल्यावर त्यानं पाण्याचा द्राक्षरस केला. येशू ख्रिस्त स्वतः पण तो द्राक्षरस पिला. अजून तुम्हाला सांगतो की जेव्हा शेवटच्या रात्रीचं भोजन होतं त्या भोजनामध्ये स्वतः येशूनं प्याला भरला, आभार मानलं, भाकर मोडली आणि शिष्यांना ते भोजन दिलं. आणि तो म्हणतो या प्याल्यातनं तुम्ही प्या, माझ्या रक्तानं झालेला नवा करार आहे. तो द्राक्षरस त्याला दिला. भर कुसावरती असताना सडलेला आंब, त्या आंबाला तरी तोंड लावला नाही, त्याने तोंड फिरवलं. सडलेला आंब, द्राक्षरस, नवा द्राक्षरस. येशू ख्रिस्त म्हणतो मी खरा द्राक्षवेल, माझा बाप माळी. हा द्राक्षरस कुठून आला पाहिजे? खरं जीवन जगण्याची पद्धत कोणाला स्वीकारायचं? जो ख्रिस्ताला बिलगून राहतो आणि त्याच्यातलं सत्व येतं. येशू ख्रिस्ताला सांगितलं नाझीर सडलेलं काही घेत नाही, नाझीर ओरिजिनल घेतो. तसं ओरिजिनल ख्रिस्ती जीवन जगा. पाप पाहिलं की तोंड फिरलं पाहिजे, वासना पाहिली की तोंड फिरलं पाहिजे, व्यभिचार पाहिलं की तोंड फिरलं पाहिजे, व्यसन पाहिलं की तोंड फिरलं पाहिजे. म्हणून पौल म्हणतो माझ्या शरीरात तोंडावरती मी ख्रिस्ताच्या खुणा धारण केल्या. का? पाप पाहिलं की तोंड फिरलं. कसं पापाकडे तुम्ही आकर्षित होता? कसं तुमचं चित्त पापाकडे लागलं जातं? फार सुंदर बघाशी वर्शिप करताना असं सगळे विश्वास एक वाक्य सांगितलं की मंदिर बांधताना दाविदानं सगळं प्रिपरेशन केलं, सगळी तयारी त्यांनी केली. डोक्यात कल्पना होती मंदिर बांधावं. मंदिर बांधावं ही कल्पना खूप सुंदर आहे. ती कल्पना जरी आली तर खूप मोठे आशीर्वाद आम्हाला मिळतात 100%. पण दाविदाकडनं देवानं मंदिर नाही बांधून घेतलं.
का नाही मंदिर बांधून घेतलं? तोंड हो त्याचं. जेव्हा गच्चीवरती गेला, युद्ध करण्यासाठी जाण्याच्या ऐवजी गच्चीवरती गेला, खिडकी उघडी राहिली, तोंड फिरवलं आणि त्यानं त्या खिडकीतनं त्या नग्न स्त्रीला पाहिलं. देव म्हटला, यानं तोंड फिरवण्याच्या ऐवजी त्या दिशेला तोंड फिरवलं जिथं पाप चालू आहे. पौल म्हणतो, माझं जीवन तसं नाही. मी ख्रिस्ताचा चेहरा माझ्या चेहऱ्यावरती लावला. जसं ख्रिस्तानं आंबा पाहिल्यावर तोंड फिरवलं, तसं मी सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती आणि तशी खून धारण करतो. ख्रिस्ताच्या चेहऱ्यानं जसं फिरवलं तसं पाप पाहिल्याबरोबर तुमचं तोंड फिरलं पाहिजे. आम्ही म्हणाल का? पाप बघितलं की तोंड फिरवायचं नाही. चालत नाही रे मला, काय चालत नाही? निंदा चालत नाही, तोंड फिरवा. शिवीगाळ चालत नाही, तोंड फिरवा. तंबाखू गुटखा चालत नाही, तोंड फिरवा. कोणी किती आग्रह केला. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्हाला जेवायला कोणी विचारणार नाही भूक लागली का. त्या दारुड्याला चल मी पाचतो. कोण तुम्ही भुकाले तर तुम्हाला विचारत नाही, बाबा 2 घास खातो का? तो नाही, चल ना मी आहे, मी भरतो तुझे. आणि त्याच्या पलीकडं त्या तंबाखूवाल्यांचं एकमेकावरती प्रेम नाही, तुला पण म्हणतो ना. आणि नाही मी सोड, अरे काय सोडतो तू, 4 दिवसानंतर परत घेणार, घेऊन बघ. खाता मला परवा एका मावशीचं, साहेब तुमचा संदेश ऐकला, तंबाखू सोडली, 6 महिने खायचं बंद केलं, आता परत सुरू केली, परत प्रार्थना करा. तेच करत राहतो, तुमच्या मग पळत राहतो. देवा आईची तंबाखू, ते डायलॉग तर इतका माझी इच्छा नाही हो, सैतान आणून देतो. सैतानाला तेवढंच काम आहे, मळत बसायचं. थोडं फिरवा हो, चेहऱ्यावरती खुणा धारण करा. उपवासही करता, तंबाखूही खाता, मिस्त्री पण लावता. बरेच ठिकाणात बोललं जातं मिसळ सुटलं, पण ख्रिस्ती लोकांची मिस्त्री सुटली नाही. मिसळ सुटलं, मिस्त्री नाही सुटली. अजून एक इथं दात घासत 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 आज माझा 20वा आहे, नाही तुझा 10वा घालायला पाहिजे. 20वा आज माझा 20वा उपास आहे. अरे तोंड फिरव, तोंड फिरव. अजून एक गोष्ट मला सांगतो, तंबाखू मिसरी गुटखा खाणाऱ्याने उपास धरू नका. का तर तुम्ही उपास धरून तंबाखू मिसरी खाल, कॅन्सरनी मराल. 100% कॅन्सरनी मरणार तुम्ही. आणि तुम्ही मलाच प्रार्थना करायला सांगाल, पाळक साहेब गाठ आली जरा प्रेयर करा. त्याच मी तुम्हाला सांगेल सिस्टर, तेव्हाच म्हटलं होतं, कोल्हापूरला येऊन दम देऊन गेलो होतो, खाऊ नका. नाकावर टिचून उपासही धरला, तंबाखूही खाल्ली, गुटखाही खाल्ला, सगळं खाल्लं. आता मला कशाला त्रास देता, तुमचं तुम्ही मरा. थोडं फिरवा, जखमा धारण करा. 9:30ला एकच खून झाली. पुढे वाचू, एक वचन वाचूया. यशाचं पुस्तक 53 6 वचन. यशा 53:6. यशा 53:6. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकानं आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप, अशा आपल्या सर्वांचं पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आता पहिली खून चेहऱ्यावरती. सगळ्यात जास्त पाप कुठं तर चेहऱ्यावरती बरं का. आणि सगळ्यात जास्त खुणा येशूच्या चेहऱ्यावरती. कसं काय? दाढीचे केस उपटले, ठोसे मारले, दात पडले, तोंडातून रक्त, डोक्यावरती काट्यांचा मुकुट, सगळं चेहऱ्यावरती आहे. इकडून रक्त वाहत आहे. काही विशिष्ट खुणा त्याच्या हातावरती होत्या. पायामध्ये खेळ ठोकले, हातामध्ये खेळ ठोकले, परंतु चेहऱ्यावरती जास्त जखमा आहे. कारण सगळं जास्त पाप चेहऱ्यावरती आहे. सगळं चेहऱ्यावरती. डोळे वाईट पाहतात, त्यामुळे तो रडला. तोंडानं वाईट बोललं जातं, त्यामुळे त्याच्या तोंडावरती मुक्की मारली, दात पडले, ठोसे मारले त्याच्या चेहऱ्यावरती. पाप करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे पाहिलं लोकांनी आपली तोंड फिरवले. तुम्ही पाप करून सुंदर दिसण्यास, कसं सुंदर दिसता? उपवास करताना सुंदर दाखवता ना.
मी सुंदर दिसता. तुम्ही नाही, मी उपवास केले, मला होत नाही तरी मी उपवास केले. काय सुंदर दिसता तुम्ही. पण येशू ख्रिस्ताचा चेहरा विरूप झाला. कशामुळे? हे सगळं पाप त्याच्यामध्ये होतं, तुमच्यामध्ये होतं. आणि त्यानं स्वतः आता इथं यशाच्या 53मध्ये 6व्या वचनामध्ये म्हटलं की आम्ही आमचा मार्ग धरलेला होता, आमच्याच मार्गाने आम्ही चाललो होतो. आता त्याच्या पायावरती खून आहे. पौल म्हणतो ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा मी माझ्या पायावरती धारण केल्या. काय धारण केलं? ख्रिस्ताच्या पायामध्ये खिळे ठोकले. कशामुळे खिळे ठोकले? आम्ही आमचा मार्ग धरला. आता ऐका, तुम्ही उपवास करता पण तुमचा मार्ग मात्र सोडत नाही. हट्टी स्वभाव आहे. किती पण येऊ द्या, कोणी पण सांगू द्या. काय होतं मीटिंग मध्ये माहिती का? नाही, सभा खूप आशीर्वादी झाली. कशावर आशीर्वादी झाली? बाहेर पडताना एक आमच्या सोलापूर मधले सांगतो, तुमचं नाही सांगत. एक ब्रदर होते, तारणाच्या दिवसामध्ये माझी त्यांची चांगली मैत्री होती. मग मला ब्रदर त्यास मी ब्रदर काय हैदराबादची सभा आशीर्वादी झाली. म्हटलं हो, काय वक्ता होता, काय नियोजन होतं. सचिनला माहिती, पूर्वी आम्ही संगती जायचो. मी खोटं नाही बोलत, त्याला सुटल्यावर बाजूला तुम्ही विचारा. ते ब्रदरचं चित्र पण सांगल सगळं कोण ब्रदर होते ते. फार आशीर्वादी झाली, सभा खूप सुंदर झाली. म्हटलं काय होतं? पहिल्या दिवशी मासे, दुसऱ्या दिवशी चिकन बिर्याणी. मी म्हटलं उपदेश काय होता? ते नाही, मासे, चिकन बिर्याणी, खायचे आयटम एक से एक. मग प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती गेल्यावर अरे आम्ही तुला शोधत होतो, कुठं होतास तू? भाकरीसाठी मला शोधत होता काय? येशू विचारलं त्याला. 5000 लोकांना तृप्त केलं, आता तुम्हाला परत भूक लागली, तुम्ही शोधायला लागला कुठे आहे भाकरी देणारा. प्रॉब्लेम तोच आहे लोकांच्या जीवनामध्ये. ऐका, आशीर्वादित होणं कसं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. एक व्यक्ती खूप चांगलं बोलतो, शब्द खूप सुंदर फेकतो, आवाजातला चढ उतार हा आशीर्वाद नाही. आशीर्वाद म्हणजे काय माहिती का? जेव्हा सांगितलेलं वचन तुम्ही पाळता, तुम्ही आशीर्वादित होता. तुम्ही आशीर्वादित झाला का? समजा एक व्यक्ती म्हणतो मी आज आशीर्वादित झालो. म्हणजे काय? तंबाखू खाणारे, मिश्री खाणारी व्यक्ती या ठिकाणावर, तुम्हाला देवानं तुमचा दोष दाखवला आणि तू चुकीचं करत आहे. आता तो जाताना काय म्हणतो? मी आशीर्वादित झालो. जाता जाता सिगारेटचं पाकिट, तंबाखूची पुडी, गुटख्याची पुडी, व्यभिचार सगळं जाताना तुम्ही टाकता. म्हणजे तुमच्या पायावरती येताना शंभरुणी स्त्री येताना, आणि ज्या ठिकाणात आली ती काय कुठल्या घरात आली? जिथं एका माणसाला तिने घरामध्ये बसवले, व्यभिचार करून ती आली. पण प्रभू येशू ख्रिस्त भेटल्यावर असं म्हटलं, पुन्हा त्या व्यक्तीकडे तिने विचार करण्यासाठी गेला नाही, तिने मार्ग बदलला. ती शंभरणामध्ये गेली, पुन्हा व्यभिचार करण्यासाठी गेली नाही. एक व्यक्ती जेव्हा देवाचं वचन ऐकतो, आज तुम्ही देवाचं वचन ऐकलंय पण तुम्ही तुमचा राग सोडला नाही, म्हणजे तुम्ही पुन्हा ख्रिस्ताच्या पायामध्ये खिळे ठोकत आहात. पुन्हा त्या मार्गाने चाललेला, पुन्हा तुमचे पाय दारूकडे वळाले, पुन्हा तुमचे पाय व्यसनाकडे मिळाले, पुन्हा तुम्ही भांडण वादविवादामध्ये अडकला. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? मार्ग तपासला पाहिजे, मार्ग बदलला पाहिजे. तुमच्या पायावरती ती खून आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाच्या मार्गामध्ये चालत असताना याकोब ज्यावेळेस आपल्या भावाशी वाद करून निघाला, आणि मग एक सुंदर उदाहरण त्यांनी सांगितलं की आराधना एक शिडी आहे, त्या शिडीमधनं देवदूत चढत आणि उतरत होते. त्याने पाहिलं तो दृष्टांत. पण या ठिकाणी झुंज झाले, रात्रभर झोंबी केली, रात्रभर युद्ध चाललं. देवाबरोबर नाही, देवाच्या दूताबरोबर त्याने झोंबी केली. आणि परमेश्वराचा दूत त्याला होतो, आता मला पहाट होत आहे, मला जाऊ नये. पहाटेच्या समय रात्रभर झोंबी केली आणि पहाटेच्या समय दूत निघाला. आणि मग याकोब म्हणतो की नाही, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देत नाही. आता असं लिहिलं तिथं, तो ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देतो. आणि त्यानं काय केलं? त्याच्या जांघेला स्पर्श केला, आशीर्वाद दिला, आणि तो चालायला लागला. त्याची चाल बदलली बरं का. आणि 2 पायावर चालत होता,
आता लगडत लगडत एका पायावर चालायला लागला. हेच आहे पायावरती खुणा धारण करणं म्हणजे काय. येताना तुम्ही 2 मार्गात चालत आला, प्रार्थनेचा मार्ग, देवाचा मार्ग, पण मीटिंग संपल्यावर तुम्ही एकाच मार्गाने चालता. कोणतं? आता जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. जगेल तर ख्रिस्तासाठी, मरेल तर देवाच्या राज्यासाठी. हे तुमच्या पायावरती खूप तुम्ही धारण केलेली आहे. तुमचा निश्चय झालेला आहे पक्का. आता बदललेलं जीवन, आता परिवर्तित जीवन, शंभरोनी स्त्रीचं जीवन नाही. येशू म्हटलं आतापर्यंत 6 पुरुषांना तू नावी लावलंय. 5 पुरुष तुझ्या घरात गेले, 6वा तुझ्या घरात आहे, 7वा तुझ्या समोर जो पुरुष आहे. भाई तू मला पाणी मागितलं असतं ना, तुला वारंवार इकडे यावं लागलं नसतं. मी तुला असं पाणी दिलं असतं तर तुला परत कधी तहान लागली. कोणती तहान? अशी कोणती विहीर होती की ज्या विहिरीतलं पाणी एकदा येशू देणार तर तिला परत कधी का तिला परत विहिरीवरती जावं लागणार नव्हतं? त्याचा नियम होता. शंभरोनी स्त्री ज्यावेळेस त्या विहिरीवरती आली, त्या विहिरीवरती सकाळच्या समयी सगळे धार्मिक लोक येऊन पाणी भरत होते. पण पाप करणाऱ्या लोकांनी सगळे धार्मिक लोक गेल्यावर मग त्यांनी पाणी भरायचं असतं. आणि येशूने तीच वेळ साधली. शिष्यांना गावात पाठवलं. तो म्हटलं जा गावामध्ये भाकर घेऊन या, भूक लागली मला. बघा येशू किती चाणाक्ष, किती हुशार. त्यानं काय केलं? तो म्हटलं तुम्ही शिष्याला म्हटलं गावात जावा भाकरी आणायला. आणि त्या बाईला काय म्हणतो, बाई मला पाणी दे. नेमकं त्याला तहान लागली होती का भूक लागली होती? त्याला कारण आहे हो. हे शिष्य जेव्हा बघा ते गावातनं भाकरी घेऊन आले का नाही ते मला माहित नाही, पण ते परत आल्यावर त्यांची कुजबूज चालली होती. हा येशू मरेल त्या शंभरोनी स्त्रीशी गप्पा मारतोय. कोल्हापूरचे लोक असते तर म्हटले नक्कीच प्रभूचं काहीतरी भांडण आहे. आम्हाला गावात पाठवलं आणि स्वतः विहिरीकडे त्याला माहिती या टायमिंगला ती बाई बरोबर येते. अहो लोक मला सोडत नाही, येशूला सोडत नाही, तुम्हाला काय सोडणार? दाल में कुछ काला है असं लिहिलंय शास्त्रात, नोंद केली बरं का त्याची. ते आपापसात कुजबुजले. त्याचं मन साफ असतं ना, कुजबुजले नसते. त्याने डायरेक्ट जाऊन येशूला विचारलं असतं. माणूस कुजबुज कधी करतात डाऊट असतं तेव्हा. आणि पिक्चर आला होता, काय पिक्चर काहीतरी कोण नावाला जाऊ द्या, तुम्हालाच माहिती नाही तर मी तर कशाला चटू. त्याच्यामध्ये असं लिहिलं त्या पिक्चर द विंचीज कोड असं काहीतरी होतं. द विंचीज कोड. त्याच्यामध्ये असं लिहिलं की मरिया म्हणजे जी स्त्री आहे त्या स्त्री बरोबर येशूनं लग्न केलं आणि त्याचं लफडं होतं तिच्या बरोबर. बरं हे शब्द आला कुठून? त्या माणसाला काय माहिती? हे आमचे डांबरट शिष्य 12 होते ना, यांनी चर्चा करून तिकडे बोलून आले येशूची गर्लफ्रेंड आहे म्हणून. ती उगीच डोक्यात येत नाही, ते उगीच येत नाही ते डोक्यामध्ये. त्या माणसाला कसं माहिती? तो माणूस 2000 कधी 18-20च्या दरम्यान काहीतरी पिक्चर काढला, त्याला कसं काय कळलं तेव्हा? हे बोलले कुठं तरी हो. आणि बोलणारे पण येशूचे शिष्यच होते. मुळामध्ये आम्ही काय करतो माहिती का? ज्या मार्गाने आम्हाला जायचं त्या मार्गाने जात नाही. शंभरोनी स्त्रीला त्या विहिरीवरती येशूला माहितीये जर मी यांच्यासमोर काहीतरी बोलायला सुरुवात केली हे मला सारं अडकल आणि तिथं बसून चर्चा करणार. येशूला काही कळतच नाही ना. हे लोक म्हणतात ना पाळकाला तर काय कळत नाही कोणाला जवळ करावं कोणाला लाभ करावा. पाळक कोणालाही जवळ करतो. येशू शिष्य तसंच म्हणणार, हे कोणालाही जवळ करतात. येशूने त्यांना पाठवून दिलं. ऐका, जेव्हा ते गेले आणि त्या स्त्रीशी येशू बोलू लागला, बाई तू मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं की पुन्हा तुला कधी तहान लागली. म्हणजे काय? तुला असं तुझं परिवर्तन मी केलं असतं, मला पाणी मागितलं असतं आणि मी कोण हे तू ओळखलं असतं ना तर तू मला पाणी मागितलं असतं आणि तुला परत याची गरज भासली नसते. म्हणजे कोणत्या वेळी तू पापी आहे म्हणून तुला त्यावेळी येण्याची गरज भासणार नाही. मी तुझं जीवन बदललं असतं आणि माझ्याद्वारे तू एक नीतिमान व्यक्ती बनली असती. त्यावेळेला नाही, सगळ्यांबरोबर मी तुला भाग दिला असता. मार्ग बदलणं हो, जुन्या मार्गाने जाणं नाही. जेव्हा ख्रिस्ताच्या शरीराच्या खुणा तुमच्या पायावरती तुम्ही धारण करता, याकोब लगडत लगडत चालला, तुम्ही सुद्धा देवाच्या मार्गामध्ये
चालताना, लग्नात चालता, एकाच पायाला चालता, एकाच मार्गामध्ये चालता, तो मार्ग चालत असताना नीतीचा मार्ग आहे, सहनशीलतेचा मार्ग आहे, प्रीतीचा मार्ग आहे, संयमाचा मार्ग आहे, शांतीचा मार्ग आहे, प्रीतीचा मार्ग आहे. याच मार्गाने तुम्ही चाला. चुकीच्या मार्गाने तुम्ही कधी जाऊ शकणार नाही. उपवास करण्यापेक्षा मार्ग तपासा आणि मार्ग बदला. दुसरी खोल तुमच्या पायावरती धारण करा. आज इथं तुम्ही जाताना, बाहेर पडताना पुन्हा त्या मार्गाने जाऊ नका जसं शमूरणी स्त्री पुन्हा त्या मार्गाने गेली नाही. ती त्या व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीकडे गेली नाही, शमूरणात गेली आणि अख्खा शमूरण ख्रिस्ताकडे आणला. जेव्हा तुमचा मार्ग बदलेल, ऐका मी काय बोलतो, काय बोलतो नीट ऐका. ट्रॅक्स वाटून तुम्ही देशाला, महाराष्ट्राला बदलू शकणार नाही, पण तुमचं बदललेलं जीवन पाहून अख्खा महाराष्ट्र, अख्खं कोल्हापूर आणि अख्खा देश बदलायला वेळ लागणार नाही. मार्ग बदलला, मार्ग बदलला. ट्रॅक्स खूप सुंदर आहे, बायबल खूप सुंदर आहे. बायबल पेक्षा, ट्रॅक्स पेक्षा लोकांनी तुम्हाला पाहिल्यावर त्यांनी म्हटलं पाहिजे, येशू ख्रिस्ताला क्रुसावरती देताना ते म्हटले हा दोषी आहे, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेला आणि थडगे उघडले, अंधार पृथ्वीवरती पडला, सैनिकाची तुकडी म्हटली हा कोणी दोषी व्यक्ती नाही, हा देवाचा पुत्र होता. त्याचं जीवन पाहून म्हटले हा देवाचा पुत्र आहे. लक्षात ठेवा, असं जीवन जगा. तुम्ही जगताना पाहून लोकांनी म्हटलं पाहिजे अरे ख्रिस्ती नव्हे, हे ख्रिस्त आहेत, हे ख्रिस्त आहेत. येशूच्या शिष्यांना नाव बिलीवर्स होतं, विश्वासणारे होतं असं लिहिले शास्त्रामध्ये. त्या ठिकाणच्या मंडळीने अंतुकिया या ठिकाणच्या मंडळीने म्हटलं त्यांचे विचार ख्रिस्तासारखं, यांचे बोलणं ख्रिस्तासारखं, हे सर्व काही ख्रिस्तासारखं वागणंय. ते म्हटले बिलीवर्स नाही, हे ख्रिस्ती आहे. का? ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्तासारखे. तुम्ही सुद्धा ख्रिस्तासारखं बनावं, म्हणजे तुमच्या पायावरती तुम्ही ख्रिस्ताची खून धारण केलेली आहे, ख्रिस्तासारखं. तसा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या मंदिरामध्ये जात होता, प्रभू येशू ख्रिस्त सुवार्तेला जात होता, प्रभू येशू ख्रिस्त वाद आणि शमवण्यासाठी जात होता, प्रभू येशू ख्रिस्त लोकांना उद्धार देण्यासाठी जात होता. त्याला म्हटलं पायावरती आणि ख्रिस्ताची खून धारण करणं. अजून एक गोष्ट वाचूया. कितीपर्यंत संपवायचं? किती? कोल्हापूरचे लोक संपू का? संपू? तर तुम्हाला पुढच्या जेवण ठेवायला आशीर्वादित करू. उपास आहे मला माहिती. एकच मुद्दा बघू आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच खूण आहेत, परंतु योहानाचं शुभवर्तमान 20 अध्याय 24 आणि 25 वचन एकच खूण पाहूया. योहान 20 अध्याय 24 आणि 25 वचन. येशू आला तेव्हा 12 जणातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलं आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटलं त्यांच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. आता जी खून आहे, पहिली खून आम्ही पाहिली, चेहऱ्यावरती खून आहे, आणि पौल म्हणतो मी चेहऱ्यावरती ख्रिस्ताची खून धारण केली, म्हणजे अपमान सहन केला. अपमान हा शब्द तुम्ही डायरेक्ट बाहेर काढला. दुसरी खून त्याच्या पायावरती खून आहे, तुम्हाला ती तुमच्या पायावरती धारण करायची. म्हणजे काय? एकाच मार्गाने तुम्हाला चालायचंय, दुसऱ्या मार्गाने तुम्हाला चालता येणार नाही. नीतीचा मार्ग, शांतीचा मार्ग, जसं प्रभू चालतो तसं तुम्हाला चाललं पाहिजे. या गोष्टी तुमच्यामधनं घडल्या पाहिजे. आता तिसरी खूण काय? थोमा त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे मला पहिल्यांदा येशूच्या कुशीमध्ये आणि त्याच्या हातामध्ये बोट घालून दे. हाताला खून आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या हाताला खून असली पाहिजे. कशी काय खून असणार आहे? त्या मुलांना गप्प करा त्या मुलांना. आणि तुम्हाला कसं काय ऐकायला येतं ते मुलं एवढी गडबड करतात तरी?
तिसरी खूण हातावरती खूण आहे. का हातावरती खूण दिली? आमच्या दुष्कर्मांमुळं तो ठेचला गेला. कर्म हातामध्ये, येशूच्या हातामध्ये खून धारण करण्याचं कारण काय? हातातलं कर्म. जर काय म्हणतो मी कुणाचं भांडण घेतलं असेल चौपट परत करतो. तुमचे हात तर वाईट काम त्यांनी केलेली आहेत. आता तुमच्या हातावरती तुम्हाला ती खून धारण कर, वाईट कामापासून तुमचा हात. जेव्हा पौल म्हणतो मी माझ्या हातावरती ती खून धारण करतो, पौलाला तसं का म्हणावं लागलं? कारण त्याच्या हातामध्ये ख्रिस्ती लोकांच्या छळाचं फरमान आहे. फरमान घेतलं त्यांनी राजाकडनं ख्रिस्ती लोकांना मारण्याचं. प्रश्न तोच आहे, किती लोकांना आत्मिक जीवनामध्ये तुम्ही मारलंय? नीट ऐका बरं का, मी आत्मिक जीवनासंबंधाने बोलत आहे. काही लोकांना तुमच्या कर्मामुळे ती मेलेली, हाताची कर्म. जसं पौलानं ख्रिस्ती लोकांना मारलं. एक माझा संदेश आहे युट्यूबला, तुम्ही खुनी हाताने तुम्हाला शिक्षा होणारच आहे. खून हाताने केला जातो. आता काही लोकांना असं म्हटलं, कोणी आपल्या भावावर उगा रागवेल, रागवणं हा सुद्धा खून म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये, योहानाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुणावरती हाकनाक रागवला, तुम्ही कर्म केलं, अडवलं त्याला, चुकीचं काम तुम्ही केलेलं, मारलेला हात त्याला, तुमच्या हातानं पाप केलेलं आहे. आणि तुमच्या हातात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता, कोणती गोष्ट केली आम्ही पाहतो, यहुदानं दान कोशामधले पैसे काढले आणि चोरले. हा तुमच्या हाताचं कर्म. मी तुम्हाला सांगतो काय तुमच्या हाताचं कर्म आहे. कसं तुम्ही चुकीचं चोरी करता, कशी चोरी करता तुमच्या हातामधनं बघा. तुम्हाला कित्येक वेळा हे पण माहित नाही, देवानं तुम्हाला जे दिलं, बाळासाहेबांनी मगाशी सांगितलं, त्यांची साक्ष पण मी ऐकली. ते स्वतः मास्तर आहे पण ते काम करतात. आणि काम केल्यावर ते म्हटले, माझ्या पगारातला पहिला 10वा भाग काढून मी माझ्या बाळकाला पाठवतो. ते कर्म आहे, कर्म आहे ते. कैसराला देवाचं ते देवाला. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराची खून धारण करताना, तेव्हा तुमच्या हाताने तुम्ही चुकीचं कर्म करत नाही. म्हणजे काय कर्म करत नाही? तुम्ही दशांश पण चोरत नाही, तुम्ही चोरता. दशांश चोरणं हे पण जे पाप, ते सगळ्यात मोठं पाप आहे. तुमच्या हाताला ती सवय लागली आहे आणि ते पाप तुम्ही निरंतर करत आहात. ख्रिस्ताच्या शरीराची खून तुमच्या हातावरती, दशांश पण चोरीच आहे. तो भाग तुमचा नाहीये, तुम्हाला द्यावाच लागेल देवाला. म्हणून मी म्हटलं उपवास करणं सोपं आहे, दशांश देणं कठीण आहे. हो, उपासामध्ये काय तुम्ही तुमचे पैसे वाचवता, दशांशामध्ये तुम्हाला घालावं लागतं. तो देवाचा नियम आहे. चुकीचं काम तुम्ही करत आहात. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला. बघा शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट आणि क्लिअर. सभास्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला, एक वाळलेल्या हाताचा मनुष्य होता आणि येशू त्याला म्हटलं आपला हात लांब कर. काय म्हटलं येशू त्याला? आपला हात. वाळलेल्या हाताचा माणूस लांब हात कसा करणार आहे? हाताला तर आरोग्य मिळालं पाहिजे. येशू ख्रिस्तानं क्रूसावरती आपला हात दिला. आता किती असं म्हटलं, तेव्हा तू माझ्यावरती किती, एक फार सुंदर पोस्टर तो म्हटलं किती माझ्यावरती प्रीती करतोस. ते पोस्टर लावलं आणि त्या पोस्टरवरती क्रूस आणि त्या क्रूसावरती येशूचे दोन्ही हात आहेत, ते हात लटकवलेले. एका व्यक्तीने त्याला प्रश्न, तेव्हा तू माझ्यावरती किती प्रीती करतोस? आणि त्याचं बाण दाखवून त्याने म्हटलं एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम. या दोन हाताला तुम्ही पाहिलं तर मोजदाद करू शकत नाही, एवढं प्रेम मी तुमच्यावरती केलं. हे ख्रिस्ताचं देणं जे आहे ते इतकं अद्भुत आहे, काही राखून ठेवलं नाही. त्याच्या हातामध्ये त्याने कोणतीच गोष्ट राखून ठेवली नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं, जेव्हा या शिष्याला त्यानं शिष्य येशूकडे घेऊन कैफियत घेऊन आले, 3 दिवस झाले लोक उपाशी आहेत, प्रभूशी मरून जातील. वाटेमध्ये त्याने 3 दिवस झाले अन्न खाल्लं नाही. येशू म्हटलं तुम्ही भाकरी द्या. ते म्हटले आमच्याकडे भाकरी नाही. त्यास एका छोट्या मुलानं भाकरी आणल्या, येशूकडे दिल्या आणि येशूनं त्या भाकरी आशीर्वादित केल्या. सर्व लोकांना तृप्त केलं, 12 टोपल्या उरल्या. तुमच्या हातावरती खून धारण करणं म्हणजे दातृत्व आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, दातृत्व तुमच्या हातामध्ये.
मराठीमध्ये आम्हाला 10वीला कविता होती, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याने द्या, घेणाऱ्याने घ्या, पण घेणाऱ्या व्यक्तीनं देणाऱ्याचे हात घ्यावे. आता कोणाचे हात घ्यायचे? सगळ्यात भारी हात येशूचे. तो त्याच्या हातामध्ये जगाचा उद्धार आहे, त्याच्या हातामध्ये जगासाठी उद्धार आहे. आम्ही ख्रिस्ताच्या हाताच्या खुणा आमच्या हातावरती घेतल्या पाहिजे. आमची कर्म, त्या कर्माची शुद्धता. जेव्हा तुमच्या हाताकडे तुम्ही पाहता वाईट काम करायला, तंबाखू, गुटखा, बिडी या हातामध्ये तुम्ही घेताना तुम्हाला कळलं पाहिजे, अरे ख्रिस्ताच्या हातामध्ये ती खून होती, माझ्यासाठी त्याच्या हातामध्ये खेळ ठोकले. नुसतं गाणं गाऊन आणि उपवास करून तुम्हाला भागणार नाही. जेव्हा तुमच्या हाताला हे पाप करण्यासाठी जाता, व्यभिचार करण्यासाठी जाता, कुठला वाईट स्पर्श करण्यासाठी जाता, तेव्हा ते हात तुम्हाला ओरडून सांगतात, नाही, या हाताच्या मोबदल्यामध्ये येशूच्या हातामध्ये खेळ ठोकण्यात आले. क्रुसावरचं त्याचं अर्पण याच गोष्टीसाठी झालेलं आहे. आणि मग पौल म्हणतो, मी माझ्या हातावरती ख्रिस्ताची खून धारण करत आहे. आणि त्याच्या खालच्या त्याच वचनामध्ये तो म्हणतो, मला तुझ्या कुशीमध्ये हात घालते. डोक्यात खून आहे, पायात खून आहे, हातात खून आहे, आणि आता सांगितलं कुशीमध्ये खून आहे. इथं खून धारण करायची, कुशीमध्ये. असं लिहिलं, येशू ख्रिस्ताला डोक्यात घातला मुकुट, पायामध्ये खेळे ठोकले, हातामध्ये खेळ ठोकले, आणि जेव्हा तो मरणार मेलाकडे पाहण्यासाठी त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला. आणि कुशीत भाला भोसकल्याबरोबर त्याच्या कुशीतनं 2 गोष्टी बाहेर पडल्या, एक रक्त आणि दुसरं पाणी. रक्त आणि दुसरं पाणी. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये एक खून आहे, भाला भोसकली खून, आणि तो म्हणतो मला तुझ्या कुशीत हात घालायचा आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय? जखम, तुमच्या अंतःकरणाला पण जखम झाली पाहिजे. आता ख्रिस्ताच्या कुशीत भाला भोसकल्यावर जखमेसाठी 2 गोष्टी बाहेर पडल्या, एक तर रक्त आणि दुसरं पाणी. आता रक्त कशासाठी माहिती का? रक्त म्हणजे पाप क्षमा. रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा मिळणार नाही. म्हणजे तुमच्या अंतःकरणात ख्रिस्ताची खून तुमच्या कुशीवरती आहे. म्हणजे काय? तुमच्या अंतःकरणात क्षमा बाहेर पडली पाहिजे. म्हणजे तुमच्या अंतःकरणात, तुमच्या कुशीमध्ये भाला भोसकला, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामधनं क्षमा बाहेर पडत नाही त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कधीच खून नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला ख्रिस्ती जीवन जगताना रोज एकमेकाला क्षमा करा. का? देवानं क्षमा केली, तुम्ही एकमेकाला क्षमा करा. करून टाका क्षमा. उपास करू नका, पण क्षमा करा. उपास सोपा आहे, क्षमा फार कठीण आहे. आणि येशू ख्रिस्तानं ती क्षमा करून टाकली. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मला भरपूर सांगायचंय पण वेळ नाही माझ्याकडे, पण कुशीतलं रक्त निघालं म्हणजे क्षमा बाहेर पडली. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यातनं पाणी बाहेर पडलं. रक्त म्हणजे क्षमा आणि पाणी म्हणजे शुद्धता. पाणी म्हणजे शुद्धता बरं का. Ephesians 5:26 मध्ये सांगितलं, त्यानं मला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध केलं, पवित्र केलं. शुद्धता, पाण्याचे गुणधर्म आहे शुद्धता. जेव्हा ख्रिस्तानं आपल्या कुशीमध्ये ती खून धारण केली, तसं तुमचं अंतःकरण एकमेकासाठी शुद्ध असलं पाहिजे. याला म्हटलं ख्रिस्ताची खून धारण केली. एकमेकासमोर शुद्ध मनानं जा. कोण काय बोललं, कधी बोललं, काहीच मनामध्ये ठेवायचं नाही. का ठेवायचं नाही माहिती का? आम्हाला सगळ्याला येशूबरोबर स्वर्गात जायचंय. सगळ्यांनी स्वर्गात जायचंय. मन स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा. किती स्वच्छ ठेवायचं माहिती का? जेव्हा येशूच्या कुशीत भाला भोसकला, पाणी आणि रक्त येण्याचं बंद झालं. इतकी क्षमा केली पाहिजे, इतकी क्षमा केली पाहिजे ना, शेवटच्या व्यक्तीला पण कळलं पाहिजे, अरे आता क्षमा करण्याचं कोणी शिल्लक राहील नाही. शेवटचा रक्ताचा थेंब पडला. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या क्षमा करता, कोणा व्यक्तीला लावून क्षमा करू नका. सगळ्याला क्षमा करा, सगळ्याला क्षमा करा. एक सुद्धा व्यक्ती क्षमेशिवाय राहू देऊ नका. कोणी तुमचा अपराध केला, कोणी तुमची निंदा केली, कोणी तुमच्याविषयी वाईट बोललं, कोणी तुमच्यासाठी अपशब्द बोललं, भाऊ असेल, बहीण असेल, सासू असेल,
तुमच्याकडे बाहेर पडेल त्यावेळेस तुम्हाला कळेल, अरे मी ख्रिस्ताची खोड माझ्या शरीरावरती धारण केलेली आहे. आणि हृदय शेवटचा पाण्याचा थेंब गळाला इतकं हृदय स्वच्छ ठेवा, कोणासाठी सुद्धा वैर अंतःकरणामध्ये असं देऊ नका, कोणासाठी सुद्धा नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्ही जरी काही लोकांवरती डोक धरून असाल, काही लोकांविषयी तुमच्या अंतःकरणात द्वेष असेल, पण योहान 3:16 जे तुम्ही ख्रिस्तीपणाचं ब्रीद किंवा सगळ्यात पाठ असणारं वचन ख्रिस्ती लोकांचं कोणतं तर योहान 3:16, देवानं जगावर एवढी प्रीती केली. देवानं कुणावर केली? पण जगामध्ये प्रत्येक व्यक्तीवरती त्याचं प्रेम आहे. मग देव सगळ्यांवरती प्रेम करतो, तुम्ही का कोणाचा द्वेष करू शकता? देवाचं प्रेम प्रत्येक व्यक्तीवरती आहे. आणि प्रभूनं क्रुसावरती येशूला पाठवल्यावर त्याच्या कुशीमध्ये भाला बसकला आणि थोमा म्हणतो, ऐका मला तुझ्या कुशीमध्ये बोट घालू दे. नीट ऐका बरं का, आमच्या देशामध्ये आजची परिस्थिती आहे, थोमा भारत देशामध्ये आला आणि थोमानं त्या कुशीमध्ये हात घातला, कारण अजूनपर्यंत एका शिष्याने हे केलं नाही पण थोमानं केलं. तो म्हटलं तुझ्या कुशीमध्ये मला बोट घालू दे. का तर या देशातले लोक, भारत देशामधले लोक कठीण हृदयाचे लोक आहेत, कठीण हृदयाचे लोक आहेत. ग्रॅम स्टेन्सला जिवंत जाळलं त्याचं लक्ष नाही. आज पण तुम्ही पेपरला बातमी पाहाल, टीव्हीवरती तुम्ही पाहाल, रोजच्या दिवसामध्ये कुठल्या तरी पालकाला मारलं जातं, कोणाला तरी धर्मांतराच्या नावाखाली अटक केलं जातं. लोक कठीण हृदयाचे आहेत. पण तरी सुद्धा त्या लोकांसाठी आम्हाला अशी प्रार्थना करायची नाही की देवा त्यांना दंड दे. आमची प्रार्थना असेल, देवा तुझं प्रेम त्यांच्यावरती, तू त्यांना सुद्धा क्षमा कर. हा तुमचा उपवास आहे, हे तुमचं जीवन आहे. मग तुम्हाला जगावरती प्रेम करायचंय. मी तर म्हणतो देवाच्या लोकांनी प्रेम करताना प्रेमाची व्याप्ती वाढावी म्हणून शेवटचे कोण, ज्याला पाठीवरती 39 माराचे फटके, ज्याच्या संबंधानं म्हटलं आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून त्याच्या पाठीवरती 39 फटके मारले, त्याची पाठ सोडून काढली. त्यानं साऱ्या लोकांचं ओझं आपल्या पाठीवरती घेतलं. तुम्ही ख्रिस्ताची खून आपल्या शरीरावरती धारण करता म्हणजे काय माहिती का? एकमेकाची ओझी वहा, ते ओझं वाहन. क्रुसाला घेऊन तो पाठीवरती निघाला, त्यावेळेस तो खाली पडला. जगाचे व्याधी विकार आपल्या स्वतःच्या पाठीवरती घेतले. तसं तुम्ही एकमेकाची ओझी वहा, ओझं घ्या. नाश कुणाचा होऊ देऊ नका. कोणी आजारी, कोण दुःखी आहे, कोण कष्टी आहे, कोण प्रश्नामध्ये, त्यांच्यासाठी तुम्हाला रणबंदी करावी लागणार आहे, त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी लागणार आहे. तर आजारी व्यक्तीला तुम्ही भेटलं पाहिजे. बायबल सांगतं, तो म्हणतो मी आजारी होतो त्यास तुम्हाला भेटायला आला. येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे. 39 माराचं फटके. हा प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारेल. उपास तर तुम्ही खूप केले, पण किती आजारी लोकांच्या चौकशा तुम्ही केल्या? किती आजारी लोकांना भेटायला गेला? व्याधी विकार किती लोकांना? मी असं म्हणेन, तुम्ही उपवास केले, तुमचे पैसे वाचले, कुठल्या पेशंटला मदत केली का? जाऊ ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खून आहे, त्यानं आम्हाला निरोगी करण्यासाठी आपल्या पाठीवरती फटके मारले. तुम्ही उपवास केला, पण तुमचे वाचलेले पैसे, 40 दिवसाच्या उपवासाचे पैसे, कोणत्या गरजू पेशंटला मदत केली का? हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्ही मदत करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही जे बिब्लिकल नाही त्याच्याकडे जास्त, आणि जे बिब्लिकल आहे त्याच्याकडे कुठं तुम्ही पाहिलं? शास्त्रामध्ये जे सांगितलं गेलं, मदत केली पाहिजे एकमेकाची. 39 माराच्या फटक्यामध्ये आरोग्य आहे. ख्रिस्ताला धारण केलं, तुम्ही कुठं धारण केलं? तुम्ही कुठं लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करता? कुठं तुम्ही रोग्याला भेटी द्यायला जाता? का तर तुम्हाला ते नाही, तुम्हाला तुमचं चाकोरीबद्ध जीवन आवडतं. तुम्हाला असं वाटतं उपवास करायचं, 40 दिवस जायचे, गुड चर्चमध्ये जायचं, पांढरे कपडे घालायचे, सुटल्यावरती पॅटर्न ठरलेलं आहे. माऊंदी गुरुवारला दृढीकरण, बिशप येणार, पांढरे कपडे घालणार, दृढीकरण होणार. शुक्रवारी ईस्टरची भक्ती, वक्ता येणार, 7 शब्द बोलणार. उपवास सुटले,
रविवारी मग इकडे मिरज सांगलीला मला वाटतं सकाळी 6ला असतं का चर्च? पहाटे असतो ना. 9ला येत नाही, पहाटे 6ला येतात. लोकांचे तर काय कौतुक करावं समजत नाही. दर रविवारी कितीला येतात बघा. रविवारच्या दिवशी जाताना म्हटलं तर ते म्हणतात नाही हो, नाश्ता पाणी होत नाही. फिरायला सावडायला तुम्ही त्या ईस्टरच्या भक्तीला जाताना तो सावडण्याचा कार्यक्रम आहे. मरिया आलं वस्त्र खूप मरिया सुगंधी मसाले घेऊन येशूला लावायला निघाले. त्याला गडबड बऱ्या पाठी. आणि जिवंत प्रभू येशू ख्रिस्त दर रविवारी आराधना करतो. बघा तुमचं काय तुम्हाला पडतं ते सभा पण असते ना बघा, त्याच्यामध्ये वर्शिप एक भाग असतो. लोक आता तर गाणे सुरू झाले, निवांत जाऊ गाणे. मग त्याने काय देतात, खांबाला गायचं का फॅनला गायचं का, या बॉक्सला गात बसायचं ते वचन चालू झालं. अरे वचन चालवून बेड्या आणि तंबाखू खिशात घेऊनच गेला का तुम्ही? काय त्या वाचनाचं ऐकत बसता नाही. हाच आमचा प्रॉब्लेम आहे. सगळ्या गोष्टीला मी दुय्यम स्थान दिलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? प्रभू येशू ख्रिस्ताने शमरोनी स्त्रीला म्हटला, बाई पिता त्याचे स्वतःचे उपासक शोधत आहे, ऐकणार नाही शोधत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वर्गामध्ये संदेश नाही हो. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले. मी तुला संदेश देणारे लोक स्वर्गात नाही, रोगी बरे करणारे लोक स्वर्गामध्ये नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पिता त्याचे स्वतःचे उपासक शोधत आहे. स्वर्ग कोणी लोकांनी भरला जाणार आहे माहिती का? जे आराधना करणारे लोक आहेत त्यांनी स्वर्ग भरला जाणार आहे. कारण स्वर्ग आराधना करणारे लोक आता तिथं नाही. लुसिफरला त्याच्या दूतांना खाली टाकलं. 100 कोटी देवदूत खाली पडले. आता स्वर्ग रिकामा आहे. तुम्ही उपवास करता पण आराधना करत नाही हो. काय मुख्य गोष्ट काय माहिती का? उपास धरणारे लोक उपास धरून येतात. आत्ता गाणे सुरू बघा. कुठल्याही मीटिंगला गेले ना, 6ला या म्हटलं तर लोक बरोबर 8:30ला सगळं भरलेलं असतं. का? आता संदेश ऐकायचा आहे. मग संदेश ऐकता स्वर्गात जाणार आहे. तो देव आराधनेसाठी भुकेला आहे. इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा तो देव पवित्र आहे. जेव्हा वर्शिप सुरू होती तेव्हाच देव हजर असतो. उपवास नको. ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा आपल्या अंगावरती धारण करा, ज्या पौलानं तुम्हाला सांगितल्या. आणि आज रात्र जाता जाता म्हणतो, तुम्ही आता ख्रिस्ताच्या शरीरावरच्या खुणा धारण करून बाहेर पडा. कशासाठी? या पृथ्वी तलावर जगताना लोकांनी तुमच्याकडे पाहिल्यावर ख्रिस्ताचे डाग तुमच्या शरीरावरती दिसावेत. ख्रिस्ताचे डाग. जसं पौलाला, जसं त्या थोमाला येशूनं आपल्या खुशीचं डाग दाखवलं. बोट घालून बघ, अजूनही खून त्याच्यामध्ये आहे. आज रात्री याच पद्धतीने आपलं जीवन आपण देवाला देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपले डोळे बंद करूया. नतमस्तक होऊया. आपल्या मान आपण झोकूया. प्रभू समोर नम्र होऊया. प्रभू समोर नम्र होऊया. आम्ही इथून आमच्या घरी जाणार आहोत. रोजचं रुटीनचं कामकाज आम्ही करणार आहोत. तुम्ही उपवास धरून या ठिकाणात आला, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जे पौल गलतीकराच्या मंडळीला शिकवत आहे, तो म्हणतो, मी ख्रिस्ताच्या शरीराच्या खुणा माझ्या शरीरावरती धारण करत आहे. आज रात्री आपण देखील स्वतःला तपासूया. खरंच माझ्या चेहऱ्यावरती ती खून धारण केली का? कोणीतरी तुमचा अपमान केला, अपमानाचा बदला घेण्यासाठी तुमचा चेहरा
अजून तुम्ही तसाच ताठर ठेवला, त्या व्यक्तीला पाहून अजूनही तुमचा चेहरा बदललेला नाही, पण आज रात्री एक निर्णय करणार आहोत, प्रभू जाताना माझं हृदय, माझा चेहरा त्या व्यक्तीसाठी बदललेला असेल, खून धारण करा, क्षमा करून टाका, क्षमा करून टाका. उपास दुय्यम आहे, प्रथम स्थानी तुमचा चेहरा आहे. कोण आपल्या अंतःकरणात म्हणेल, प्रभू ज्यानं मला दुखावलं, ज्यानं माझा अपमान केला, आज रात्री माझ्या तोंडात त्याच्यासाठी शब्द बाहेर पडेल, जा मी तुला क्षमा केलेली आहे. तसं जाऊ नका, तसं जाऊ नका. बोला तुम्ही, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा, ते घर डोळ्यासमोर आणा. तुम्ही कुणाचं तर अहित केलं, वाईट केलं, तो चेहरा डोळ्यासमोर आणा. आणि आता तुमच्या चेहऱ्यावरती ख्रिस्ताची खून धारण करा. ओ राजा दया कर. खरंच ज्याला मनापासून वाटतं मला इथून बदलून जायचं, काही तुमच्यामध्ये वाईट गोष्टी असतील, त्या तुम्हाला सोडायच्या असतील,